गुड इव्हनिंग फ्रेंड्स. बाळांनो, आज आपण फिगर ऑफ स्पीच या टॉपिक कडे जातोय. फिगर ऑफ स्पीच म्हणजेच भाषेचे अलंकार. आपल्या सर्वांना माहित असेल, अलंकार हा शब्द आपल्याला सर्वांना परिचित आहे. मग अलंकार नक्की म्हणजे काय? अलंकार कशासाठी वापरतात? अलंकाराचा आणि भाषेचा काय संबंध आहे? या गोष्टी आपल्याला पाहण्यासारख्या आहेत. खरं तर अलंकार हा व्यक्तीसाठी वापरण्यात जाणारा हा प्रकार आहे. मग लोक अलंकार का वापरतात? अलंकाराचं वैशिष्ट्य असं आहे की व्यक्तीच्या सुशोभीकरणासाठी, व्यक्तीचं सौंदर्य वाढवण्यासाठी अलंकाराची रचना केलेली असते. मग आपल्या मनात प्रश्न येईल, जर व्यक्तीसाठी अलंकार असतात तर ते अलंकार भाषेमध्ये कसे काय? भाषेमध्ये काय शब्दाला अलंकार घालायचे की काय? तर नाही. सर्वप्रथम आपल्याला अलंकार म्हणजे काय याच्यावर थोडीशी चर्चा करावी लागेल. अलंकार म्हणजे काय? अलंकार म्हणजे फक्त सोने नाणेच का? तर नाही. कोणतीही अशी गोष्ट की ज्या गोष्टीमुळे व्यक्तीला सौंदर्य प्राप्त होतं. मग तुम्ही म्हणाल व्यक्तीला सौंदर्य नसतं का? तर हो, प्रत्येक व्यक्तीला सौंदर्य हे मुळात असतं, परंतु असलेल्या सौंदर्यामध्ये अधिक भर पाडण्यासाठी, असलेलं सौंदर्य अधिक खुलून दिसण्यासाठी, म्हणजेच प्रत्येक व्यक्ती अधिक सुंदर बनण्यासाठी, स्वतःला अधिक सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अलंकारांचा वापर करतो. म्हणजेच अलंकार काय काम करतात? तर अलंकार सौंदर्य वाढवण्याचं काम करतात. वेगवेगळे सगळे प्रत्येक कार्यक्रमा ठिकाणी बघा, प्रत्येक व्यक्ती जास्तीत जास्त अलंकार परिधान करतो आणि स्वतःला अधिकाधिक चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. हो, हे सगळं ठीक आहे, पण व्यक्तीच्या बाबतीत ठीक आहे. व्यक्ती अलंकार घालतात, मग ते अलंकार प्लॅस्टिक पासून, वेगवेगळ्या धातूंपासून, सगळ्या प्रकारचे दागिने आपल्याकडे आहेत. पण भाषेचा दागिन्याचा काय संबंध आहे? तर भाषेला दागिने नाही म्हणता येणार आपल्याला, तर भाषेला आपण अलंकार म्हणतो. भाषेमध्ये सुद्धा भाषा सुंदर बनवण्यासाठी अलंकाराची रचना केलेली असते. मग अलंकार कसे घालायचे भाषेमध्ये? तर भाषेतील अलंकार हे थोडे वेगळे आहेत, पण ते अलंकारासारखं काम करतात, सौंदर्य वाढवण्याचं काम करतात, म्हणून त्यांना आपण अलंकार म्हणतो. इथे या काही वस्तू नाहीयेत की भाषेला अडकवायच्या वस्तू नाहीयेत. तर मग भाषेतील अलंकार म्हणजे काय? तर भाषेतील अलंकार म्हणजे ह्या वेगळ्या धातूंच्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू नसून हे एक प्रकारचे गुणधर्म आहेत. आता गुणधर्म काय काम करणार आहेत? तर गुणधर्म म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत भाषा वापरण्याचे, भाषा लिहिण्याचे, भाषा बोलण्याचे. ते नियम त्या भाषेमध्ये लिहिताना, बोलताना वापरल्यामुळं भाषा थोडीशी रोचक वाटते, रंजक वाटते. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी म्हणताय, पावसाला ये म्हणताय, पावसा ये बाबा, पावसाला आपण आमंत्रण देतोय. पण पावसा ए असं म्हणण्यापेक्षा आपण जर एरे एरे पावसा म्हटलं तर ते वाक्य थोडंसं तालबद्ध वाटतं, लयबद्ध वाटतं, ऐकायला बोलायला छान वाटतं, गायला पण छान वाटतं. म्हणजे काय केलं आपण या ठिकाणी? एरे हा शब्द डबल वापरला, म्हणजे एक शब्द दोनदा वापरून अर्थ काही वेगळा नाही झाला. पावसाला निमंत्रण देण्यात आलं, एरे एरे पावसा. फक्त फरक काय झाला या ठिकाणी? आपण एक शब्द दोन वेळा वापरल्यामुळे भाषेमध्ये एक वेगळी शब्द चमत्कृती साधली गेली, एक वेगळा चांगलेपणा आला, आणि म्हणून ती भाषा, ते वाक्य ऐकायला बरं वाटायला लागलं. म्हणजे यामुळे काय होतं? अशा प्रकारचे गुणधर्म वापरल्यामुळे भाषा ऐकायला, बोलायला चांगली वाटते, परिणामकारक वाटते, रंजक वाटते. म्हणून अशा प्रकारचे गुणधर्म भाषेमध्ये वापरले जातात. आणि हे गुणधर्म म्हणजेच, हे नियम म्हणजेच भाषेचे अलंकार. एक शब्द दोन वेळा वापरण्याची क्रिया करणे म्हणजे हा एक नियम झाला, म्हणजे तो एक भाषेचा अलंकार झाला. एखादं लहान मूल आहे, लहान मूल धावत आहे, लहान मूल धावत आहे, लहान मूल पळत आहे, असं म्हणण्यापेक्षा आपण जर म्हणलो, काय लहान मूल वाघासारखं धावतंय. आता वाघाचा आणि लहान मुलाचा काही संबंध नव्हता, पण लहान मुलाची तुलना आपण वाघाशी करतो, वाघाचा अंतर्भाव आपण या वाक्यात करतो. मग अशा प्रकारची जेव्हा आम्ही वाक्यरचना करतो तेव्हा देखील तो वेगळ्या प्रकारचा अलंकार होतो, तेव्हा देखील त्या ठिकाणी वेगळं भाषेला सौंदर्य प्राप्त होतं, मुलाची तुलना वाघाशी केल्याबद्दल. हा देखील एक भाषा वापरण्याचा नियम आहे, तो देखील हा एक अलंकार होतो. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे नियम की जे भाषेला सौंदर्य निर्माण करतात, भाषा चांगली निर्माण करण्याचा प्रयत्न करतात,
त्यांना आपण अलंकार असं म्हणतो. आता आपल्याला व्याकरणाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर अलंकाराची व्याख्या अशी आहे, ज्याच्यामुळं भाषेला सौंदर्य प्राप्त होतं, म्हणजे ज्या ज्या गुणधर्मामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं त्या भाषेच्या गुणधर्मांना अलंकार असं म्हणतात. हे सगळं मराठीतलं होतं. यालाच इंग्लिशमध्ये आपण फिगर ऑफ स्पीच असं म्हणतो. फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषेचा अलंकार. आता आपल्याला हे भाषेचे अलंकार म्हणजेच भाषा चांगली करण्याचे वेगवेगळे नियम पाहिजे आहेत. 5वी पासून 12वी पर्यंत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हे अलंकार येत असतात. सुरुवातीला 5वी 6वी 7वी जास्त नाही, पण 7वी पासून मग थोडे थोडे सोपे सोपे अलंकार यायला लागतात. 11वी 12वी मग थोडीशी काठिण्य पातळी जास्त असलेले अलंकार असतात. आपण सर्वच पाहणार आहोत. ज्या ज्या गुणधर्मामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. आता असं जास्त आपल्याला सांगून लक्षात नाही येणार. आपण एक एक उदाहरण पाहूयात अलंकाराचं आणि मग ते अलंकार शिकून घेण्याचा प्रयत्न करूयात. तुम्हाला स्क्रीनवर एक अलंकाराचं नाव दिसतंय, रेपिटिशन. रेपिटिशन म्हणजे पुनरावृत्ती. नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल, रिपीट वरून लक्षात आलं असेल किंवा पुनरावृत्तीवरून लक्षात आलं असेल. रिपीट म्हणजे पुन्हा पुन्हा, पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा येणे, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा वापरणे, एखादा शब्द पुन्हा पुन्हा वापरणे, याला आपण पुनरावृत्ती म्हणतो. आत्ताच तुम्हाला सांगितलेल्या वाक्यामध्ये एरे एरे पावसा, या वाक्यामध्ये काय होतंय, एरे एरे हा शब्द 2 वेळा आला म्हणजे पुन्हा आला, म्हणजे त्याची पुनरावृत्ती झाली. म्हणजे एखाद्या शब्दाची वाक्यामध्ये जर पुनरावृत्ती केली असेल आणि त्यामुळे जर त्या वाक्याला चांगला परिणामकारकता किंवा चांगला लय प्राप्त होत असेल तर त्या वाक्याला आपण हे वाक्य पुनरावृत्ती हे अलंकारात आहे, म्हणजे रिपिटिशन हे अलंकारात आहे असं आपल्याला म्हणता येईल. काही उदाहरणं या ठिकाणी आपण पाहूयात. काय उदाहरणं या ठिकाणी दिलेत बघा. जॉनी जॉनी एस पप्पा, या वाक्यात काय दिसतंय बघा. जॉनी हा जो शब्द आहे, हा जॉनी शब्द रिपीट केलाय. जॉनी जॉनी एस पप्पा. आता जॉनीला फक्त जर एक हाक मारली असती जॉनी म्हणून, चाललं नसतं का? चाललं असतं. पण एकच शब्द 2 वेळा वापरल्यामुळे त्या वाक्यामध्ये चांगल्या प्रकारचा ताल, चांगल्या प्रकारची परिणाम करता आली, म्हणजेच भाषा सुंदर झाली. म्हणजे भाषेला सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी एक शब्द 2 वेळा वापरण्याचा नियम उपयोगी पडला आणि याच नियमाला आपण काय म्हणतो, रिपिटिशन असं म्हणतो, पुनरावृत्ती असं म्हणतो. दुसरं वाक्य बघा, ट्राय ट्राय बट डोंट क्राय. या वाक्यात देखील काय केलं बघा, ट्राय हा शब्द जो आहे हा 2 वेळा वापरलेला आहे, ते रिपिटेशन केलेलं आहे त्याच. म्हणजे एखाद्या शब्दाचं रिपिटेशन वाक्यामध्ये आलं म्हणजे तो रिपिटेशन आहे, म्हणजे ते पुनरावृत्ती अलंकार आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये काय होतं, एखादं असं वाक्य दिलेलं असतं आणि त्या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे हे तुम्हाला ओळखायचं असतं. अशा वेळेस तुम्हाला सगळ्या प्रकारच्या अलंकाराची ओळख असायला हवी असते आणि मग त्यामुळे तुम्हाला कोणत्या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे हे सहज ओळखू येतं. तिसरं वाक्य बघा, सहज तुम्हाला समजतील अशा प्रकारची उदाहरणं मी या ठिकाणी घेतली आहेत. रेन रेन कम अगेन. रेन हा शब्द पुन्हा पुन्हा वापरलेला आहे, स्पेलिंग सेम आहे, स्पेलिंग चेंज नको. जसाच्या तसा एखादा शब्द, 2 शब्द, पूर्ण ओळ, जो काही वाक्याचा भाग असेल तो सेम टू सेम जर पुन्हा आला असेल तर त्याला आपण रेपिटिशन असं म्हणतो. पुढचं वाक्य घ्या, स्माइल 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 ऍट युअर माइंड. 3 वेळा वापरलाय, काही हरकत नाही. लाल टांगेवाला गाणं ऐकून बघा, किती वेळा तो लाल शब्द वापरलाय बघा. त्या गाण्यामध्ये काय 50% पेक्षा जास्त लालच शब्द आहे. लाल टांगेवाला ऐकून घ्या सगळ्यांनी कधी पण गाणं. म्हणजे त्यामध्ये त्या एका शब्दाच्या पुनरावृत्तीमुळं त्या गाण्याची ताल, त्या गाण्याचा ताल, त्या गाण्याची चाल अजरामर झालीये. लहान मुलांच्या तोंडी देखील ते गाणं खूप आवडतं. म्हणजे शक्यतो बालगटाला हा अलंकार जास्त वापरला जातो. लहान मुलांना नेहमी बऱ्याच वेळा अशा प्रकारची रिपिटेशन असलेली वाक्य जास्त आवडतात, कारण त्यांना प्रत्येक वेळेस नवीन शब्द उच्चारण्यापेक्षा एकच शब्द पुन्हा पुन्हा उच्चारायला त्यांना जास्त आवडतं. म्हणजे लहान मुलांच्या मनामध्ये रिपिटेशन हा अलंकार लवकर बिंबतो, म्हणून शक्यतो छोट्या कवितांमध्ये किंवा लहान इयत्तांमध्ये शक्यतो हा रिपिटेशन हा अलंकार वापरला जातो. थोडक्यात तुमच्या लक्षात आला असेल, रिपिटेशन म्हणजे तरी काय, तर एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये एखादा शब्द किंवा एखादं वाक्य
जसेच्या तसे पुन्हा पुन्हा वापरले गेले असेल तर त्याला आपण रेपिटेशन हा अलंकार होतो असं आपण म्हणायचं आहे. ओके, म्हणजे तुमच्या आता ज्या ज्या तुमच्या वर्गाच्या ज्या ज्या कविता तुमच्या आहेत, एका तुमच्या टेक्स्टबुक मध्ये साधारण तुम्ही कोणत्याही इयत्तेत असा 7 ते 8 कविता तुमच्या पुस्तकामध्ये असतील, एव्हाना जास्त असतील किंवा कमी असतील. त्या सर्व कविता तुम्ही चेक करा आणि त्या प्रत्येक कवितेतील प्रत्येक ओळ चेक करा. त्या ओळीमध्ये कोणकोणत्या ओळीमध्ये रिपिटेशन हा अलंकार आलाय ती चेक करून घ्या. पूर्ण कविता तुम्ही पाहून घ्या आणि त्याच्यामध्ये रिपिटेशन कोणकोणत्या कवितेमध्ये आलाय ते पाहून घ्या. तुम्हाला पूर्ण या ठिकाणी हा अलंकार समजून जाईल. आता आपण दुसरा अलंकार पाहूयात. आता दुसरा अलंकार काय आहे बघा. हा पण खूप छान आहे, समजायला सोपा आहे. 7वी 8वीला याचा प्रकार जास्त वापरला जातो. इव्हन 8वीच्या कवितांमध्ये देखील 10वीच्या कवितांमध्ये देखील याचा देखील वापर जास्त आहे. अनुप्रास. आता शक्यतो अनुप्रास हा अलंकार तुम्हाला नवीन नाहीये, फक्त यालाच अनुप्रास म्हणतात हे तुम्हाला माहित नसतं आणि इंग्लिशमध्ये तर त्याला अलिट्रेशन म्हणतात हेच माहित नसतं. सर्वात सोपा अलंकाराचा सगळा सार मी तो म्हणेल तुम्हाला, कारण जेवढे पण आपण जवळपास 20 एक अलंकार शिकणार आहोत, 25 एक अलंकार जर शिकले तर 12वी पर्यंत तुम्हाला एकाही अलंकाराचा एक्स्ट्रा अभ्यास करावा लागत नाही. तर हा त्यातला खूप महत्वाचा 10वी पर्यंतचा अतिशय महत्वाचा आणि सर्वात सोपा हा अलंकार आहे, फिगर ऑफ स्पीच आहे, अलिट्रेशन. अलिट्रेशन म्हणजे काय? अनुप्रास. अनुप्रास म्हणजे काय? हा अलंकाराचं स्पष्टीकरण देण्यापेक्षा तुम्हाला मी एक वाक्य सांगून टाकेल मराठीमधलं, की जे म्हणजे काकीने काकाच्या कपाटातील कामाची कागद कात्रीने कराकारा कापले. माझं वाक्य चुकतंय पण तुमचं कधी चुकणार नाही, तुमचं हे वाक्य पाठ आहे. प्रत्येक इयत्तेतील मुलं हे वाक्य अचूक म्हणून दाखवतात. बरोबर आहे? म्हणजे या वाक्यात काय फरक आहे बघा. काय सांगाल तुम्ही या वाक्याबद्दल? या वाक्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हे वाक्य असं आहे की या काकीने काकाच्या कपाटातील कामाची कागद, म्हणजेच काय, प्रत्येक शब्दाची सुरुवात क ने केली आहे, त्यामुळे हे वाक्य तर वेगळंच होऊन गेलं. या वाक्याला की वेगळाच लय प्राप्त झाला, एक वेगळंच नादमाधुर्य आलं. या वाक्याबद्दल आपल्याला वेगळंच अट्रॅक्शन निर्माण झालं, एक वेगळीच आवड निर्माण झाली. म्हणजेच काय, एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला किंवा एकापेक्षा जास्त शब्दांच्या सुरुवातीला समान अक्षर वापरल्यामुळं, समान अक्षराचा उच्चार वापरल्यामुळं आमची भाषा सुंदर झाली, आमच्या भाषेला सौंदर्य मिळालं. म्हणजेच काय, विशिष्ट शब्दांची सुरुवात समान उच्चारानं करणे हा जो नियम आहे, हा नियम भाषेला सौंदर्य प्राप्त करून देतो. म्हणून अशा नियमाला आपण अलंकार म्हणतो, फिगर ऑफ स्पीच म्हणतो. आणि या नियमाला नाव काय दिलंय? मराठीमध्ये अनुप्रास आणि इंग्लिशमध्ये अलिट्रेशन. अलिट्रेशन म्हणजेच एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये जर 2 किंवा 2 पेक्षा अधिक शब्दांची सुरुवात, बघा मी थांबलो इथं, 2 किंवा अधिक शब्दांची सुरुवात, स्पेलिंगची नाही, अक्षरांची नाही, उच्चाराची सुरुवात. उच्चाराची सुरुवात जर समान उच्चाराने होत असेल तर तेव्हा अलिट्रेशन हा अलंकार होतो. काही उदाहरणं बघूयात, तुमच्या लक्षात येईल. पहिलं उदाहरण बघा, गो अँड गॅदर द ग्रीन लीव्स ऑन द ग्रास. या वाक्यामध्ये 4 शब्दांच्या सुरुवातीला जी आहे असं म्हणू नका. तर काय, आपण जे प्रोनाउन्सिएशन करतो ते प्रोनाउन्सिएशन करत असताना हे अक्षर जी रिपीट नाहीये, तर ग हे अक्षर रिपीट आहे, ग हा उच्चार रिपीट आहे. गो, गो मध्ये ग, गॅदरचा ग, ग्रीनचा ग आणि ग्रासचा ग. द साऊंड ग इज रिपीटेड. डोंट से द लेटर जी इज रिपीटेड. यू शुड हॅव टू से द साऊंड ग इज रिपीटेड. म्हणजे एखाद्या ओळीमध्ये 2 किंवा अधिक शब्दांच्या सुरुवातीला जर समान साऊंड आला असेल, जर समान उच्चार आला असेल तर तो अलिट्रेशन हा अलंकार होतो. या अलंकाराचं वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं झालं तर हा अलंकार प्रत्येक इयत्तेमधल्या प्रत्येक कवितेत तुम्हाला आढळतो. कारण कविता करताना नेहमी हा प्रयोग कवीला वापरावाच लागतो. जो कोण पोएट असेल आपला, जो कोण कवी असेल, कविता करताना अशा प्रकारची वाक्यरचना करावीच लागते.
सध्याची कबड्डी टीम चालेल बघा, कबड्डीची टीम बघा, IPLची टीम बघा, राजस्थान रॉयल, पुणेरी पलटण, सगळे दोन्ही अक्षरांची सुरुवात समान अक्षराने. ओके, म्हणजे ह्या वाक्याला लयबद्ध देण्यासाठी हा प्रकार जास्त उपयोगी ठरतो. त्यामुळे तुमच्या प्रत्येक कवितेमध्ये अलिट्रेशन हा अलंकार तुम्हाला सापडणार आहे. लेक्चर संपल्यानंतर किंवा हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर अवश्य आपलं पुस्तक उचका आणि पुस्तकामध्ये प्रत्येक कवितेला भेट द्या. प्रत्येक कवितेमध्ये तुमच्या कोणत्या ना कोणत्या ओळीमध्ये तुम्हाला अलिट्रेशन हा अलंकार सापडणार आहे. दुसरी ओळ पहा, प्लीज पुट अवे युअर पॉइंट्स अँड प्रॅक्टिस द पियानो. बाहेर 5 शब्दांची सुरुवात प प म्हणतोय मी, पी नाही म्हणत आहे, लक्षात ठेवा. प, प्लीजचा प, पुटचा प, पेंटचा प, प्रॅक्टिसचा प, पियानोचा प. मीन्स these 5 words begins with the same sound, so we can say that here is alliteration. Next one, Bablu brought banana from baby. किती छान वाटतं ऐकायला बघा. बबलू ब्रॉड बनाना, सगळं बीबी आलाय. म्हणजेच काय, बबलूचा बी, ब्रॉडचा बी, बनानाचा बी, बेबीचा बी. तर बी न म्हणता आपण त्याला काय म्हणायचंय, ब. द साऊंड ब इज रिपीटेड in the 4 words, so alliteration is here. The last example, या उदाहरणाकडे तुम्ही छानस बघा. हे उदाहरण नीट पाहून घ्या. राजू कम आणि राजू किक. या उदाहरणाकडे पाहिल्यानंतर तुम्हाला थोडासा नवीन नियम माहित होऊन जाईल, जे तुम्हाला मी आता सांगतोय. तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी कमची सुरुवात सर सी ने झाली आहे आणि किकची सुरुवात के ने झाली आहे. मग 2 शब्दांची सुरुवात समान अक्षराने नाहीये, मग अलिट्रेशन कसा? म्हणूनच तुम्हाला मी सांगतोय 2 शब्दांची सुरुवात समान अक्षरानं असं म्हणायचंच नाहीये. समान उच्चार म्हणजे द सेम साऊंड. वी नीड द साऊंड, नॉट लेटर. कम, कमची उच्चार, कमच्या शब्दाचा उच्चार कोणत्या कशाने सुरू होतो, क. आणि किकचा पण उच्चार क ने सुरू होतो. मीन्स द साऊंड क इज रिपीटेड, नॉट द लेटर सी और के. अक्षर सी किंवा के हे रिपीट होते असं आपण म्हणत नाहीये. द साऊंड क इज रिपीटेड, कारण यामध्ये कमचा उच्चार पण सी, कम मधील सी चा उच्चार पण क होतो आणि के चा उच्चार पण क होतो. म्हणजेच द साऊंड क इज रिपीटेड हियर. लक्षात आलं? अनुप्रास लक्षात आला? अलिट्रेशन तुमच्या प्रत्येक कवितेमध्ये तुम्हाला सापडेल, अवश्य पाहून घ्या. पुढचा अलंकार, सिमिली. आता सिमिली काय प्रकारे बघा. हे पहिले 2 सोपे होते. रिपिटेशन मध्ये पाहिलं आपण पूर्ण शब्द किंवा पूर्ण वाक्य रिपीट होतं म्हणून रिपिटेशन. अलिट्रेशन मध्ये सुरुवातीचा साऊंड आहे, सुरुवातीचा उच्चार आहे, काही शब्दांचा रिपीट होतो म्हणून अलिट्रेशन. आता सिमिली काय? सिमिली म्हणजे उपमा. उपमा म्हणजे काय असं लक्षात नाही येत, पण बोलता बोलता आपल्या लक्षात येईल. आपण केव्हा एखाद्या गोष्टीची तुलना करताना, एखाद्या गोष्टीबद्दल बोलताना कोणाची तरी त्याला उपमा देऊन टाकतो. कोणाची तरी त्याला उपमा देऊन टाकतो. एखाद्याचा वाढदिवस आहे, तुम्ही काय म्हणता, हे बघा आमच्या गावचा ढाण्या वाघ आहे, आमच्या गावचा टायगर आहे, बरोबर आहे ना, हा राजा आहे, आमच्या शहराचा राजा आहे, आमच्या गल्लीचा राजा आहे. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीची, त्या मुलाची किंवा मुलीची, कोणाची असेल त्याची तुलना कोणत्याही एका दुसऱ्या घटकाशी करता. म्हणजे एका घटकाची तुलना दुसऱ्या घटकाशी करणे, एका घटकाला दुसऱ्या घटकाची उपमा देणे, यालाच आपण उपमा असं म्हणतो, याला सिमिली असं म्हणायचं. मग नक्की व्याकरणाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर सिमिली अलंकार असा होतो जेव्हा 2 व्यक्तींची तुलना केली जाते. बघा, हा तुलनेचा प्रकार आहे. पण तुलना करताना एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची आहे, तुलना कशात पाहिजे, दोघांमध्ये फरक नाही पाहिजे, मग समानता पाहिजे. 2 घटक, कोणते पण 2 घटक असतील, हे दोन्ही घटक समान आहेत असं जेव्हा आम्हाला सांगायचं असतं, तेव्हा आपण या अलंकाराचा उपयोग करू शकतो. म्हणजे काय, एक उदाहरण बघूया आपण, तुमच्या लक्षात येईल. इथं उदाहरण बघा, तानाजी हा शब्द आहे, तानाजी हे नाऊन आहे. आम्हाला तानाजी ह्या नावाची तुलना दुसऱ्या एका नावाशी करायची, दुसऱ्या एका घटकाशी करायची आहे, ते म्हणजे टायगर.
म्हणजे एका नामाची तुलना दुसऱ्या नामाशी केली आहे, म्हणजे तानाजी आणि टायगर दोन्ही समान आहेत असं मला काहीतरी बोलायचं आहे. तानाजी टायगर पेक्षा श्रेष्ठ आहे किंवा टायगर तानाजी पेक्षा श्रेष्ठ आहे असं नाही म्हणायचे. दोघांमध्ये जर मला समानता दाखवायची असेल तरच हा अलंकार आपल्याला वापरता येतो. ठीक आहे, पण समानता दाखवताना पुढे आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. तानाजी आणि टायगर ह्या दोन घटकांमध्ये तुलना करत असताना, दोन घटकांमध्ये समानता दाखवत असताना आम्ही जर ही समोर शब्द दिसतात बघा तुम्हाला येलो मध्ये, काही येलो वर्ड त्या ठिकाणी लाईक, ऍज अशा शब्दांचा जर वापर केला असेल, बघा खूप महत्वाचा आहे हा अलंकार आणि याच्या पुढचा अलंकार, दोन व्यक्तींमध्ये साम्य दाखवण्यासाठी, बघा पुन्हा सांगतोय, दोन व्यक्तींमध्ये साम्य दाखवताना जर लाईक किंवा ऍजचा वापर केला तरच सिमिली हा अलंकार होतो. दोन व्यक्तींमध्ये समानतेची तुलना करताना, दोन व्यक्तींमधलं साम्य दाखवताना जर ऍज किंवा लाईकचा वापर केला तरच सिमिली हा अलंकार होतो. काय केलं इथं बघा, ह्या ऍज अँड लाईकचा अर्थ काय, तर ऍज आणि लाईकचा अर्थ होतो सारखा. तानाजी आहे कसा आहे, टायगर सारखा आहे. तानाजी फॉट, तानाजी लढला, कसा लढला, लाईक टायगर. तानाजी वाघा सारखा लढला. लक्षात ठेवा, सारखा शब्दाला अंडरलाईन करायची आहे. सारखा शब्द मी वेगळ्या कलर मध्ये लिहून ठेवला त्यासाठी. दुसरं वाक्य बघूयात, दे फॉट, ते म्हणजे हे सर्वनाम वापरले आता. दे फॉट लाईक कॅट्स अँड डॉग्स, म्हणजे त्यांची तुलना, ती मुलं असतील किंवा काय असेल, ते लढले. कसे लढले, अगदी साध्या पद्धतीने लढले. म्हणजे काय, कॅट अँड डॉग, कुत्रा मांजरीचं युद्ध चालतं तसे लढले. पण कोण, ते लढले. आणि त्यांची तुलना कोणाशी केली आहे, कॅट आणि डॉगशी. पण दोघांची तुलना करताना शब्द कोणता वापरलाय, लाईक. दोन घटकामध्ये समानतेची तुलना करताना लाईक किंवा याचा वापर झाला, सिमिली. तिसरं वाक्य, यू आर ऍज ब्रेव ऍज लायन, तू सिंहासारखा शूर आहे. तुझी तुलना केली आहे कोणाशी, लायनशी केली आहे, पण ऍज हा शब्द वापरून केली आहे. पुढचा प्रकार याच्यापेक्षा वेगळा आहे म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय. यू, तू आणि लायन दोघांच्या मध्ये समानता आहे, पण ती दाखवण्यासाठी ऍजचा वापर केला. तिसऱ्या वाक्यात बघा, हीची तुलना केली आहे, त्याची तुलना केली आहे, ऑक्सची केली आहे. ही आणि ऑक्स दोन्ही समान आहेत, स्ट्रॉंग, मजबूत आहेत. तो ऑक्स एवढा स्ट्रॉंग आहे, पण दाखवण्यासाठी ऍजचा वापर केलाय. म्हणजे लक्षात घ्या, सिमिली या अलंकारामध्ये लाईक, ऍज किंवा त्याच्यासारखे आणखी काही वेगळे शब्द असतात. महत्वाचं काय, दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन घटकामध्ये समानता दाखवण्यासाठी जर ऍज किंवा लाईकचा वापर केला तर त्याला सिमिली हा अलंकार म्हणतात. आता हे लक्षात ठेवण्याची एक ट्रिक आहे बघा. तो पुढचा अलंकार जो आहे तो याच्याच निगडीत आहे. तर ट्रिक म्हणजे, लाईक म्हणजे काय, सारखा, ऍज म्हणजे प्रमाणे. तर सारखा या मराठी शब्दाच्या सुरुवातीला काय, स आहे. स म्हणजे सारखा. आणि सिमिलीच्या सुरुवातीला पण काय, यस आहे, म्हणजे स आहे. कारण पुढचा अलंकार आहे आपला मेटाफर. हे मेटाफर आणि सिमिलीमध्ये मुलांचा खूप गोंधळ होतो. म्हणून मी ट्रिक तुम्हाला काय सांगून ठेवतोय, सारखा शब्द आला की सारखा, सच्या स म्हणजे सिमिली. सिमिली म्हणजे ऍज, लाईक किंवा सारखा. म्हणजे सारखा शब्द आला तर स वरून आठवायचा तुम्ही, सिमिली असेल, मेटाफर नाही. ओके, हा झाला सिमिली. आता पुढचा अलंकार आपण बघूयात, मेटाफर. आता सेम जसा सिमिली आपण पाहिला, सिमिली अलंकार पाहताना आपण नेहमी म्हणतो पुढचा अलंकार, पुढचा अलंकार. तर हा मेटाफर मध्ये काय फरक आहे बघ, जवळपास त्याच्या सारखाच आहे. जवळपास हा सिमिली सारखाच आहे. इथं पण तानाजीची तुलना केली आहे, इथं पण वाघाशीच तुलना केली आहे. मी काय म्हणतोय, तानाजी इज टायगर. तानाजी इज टायगर म्हणजे तानाजीची तुलना मी वाघासोबत करतोय, पण इथं वाघा सारखा म्हणत नाहीये. मी वाक्य काय बोलतोय, तानाजी इज टायगर, तानाजीच वाघ आहे. म्हणजे त्याच्या पुढची गोष्ट आहे. आता तानाजी वाघासारखा नाही, तानाजी स्वतःच वाघ आहे. बापरे, म्हणजे तानाजी आणि वाघाची तुलना केलीये. फरक एवढाच आहे, इथं ऍज किंवा लाईक सारखे शब्द वापरले नाहीत. म्हणजे रूपक अलंकार, मेटाफर त्याला आपण म्हणतो. मेटाफर, रूपक अलंकार. दोघांच्या मध्ये समानतेची तुलना करायची खरी, पण त्यावेळेस
समानता दाखवण्यासाठी वापरलेले ऍज किंवा लाईक सारखे शब्द वापरायचे नाही. दोन व्यक्तीमध्ये किंवा दोन घटकामध्ये समानता दाखवणं ऍज किंवा लाईक सारखे शब्द वापरले तर सिमिली, नाही वापरले तर मेटाफर. एवढं सिंपल आहे, एकदम सोपं करून सांगितलं तुम्हाला. पुढचं बघा, माय स्कूल इज अ टेम्पल. माझी शाळा म्हणजे मंदिरच आहे. अरे मंदिरासारखी कशाला, मंदिरच आहे, विद्या मंदिर आहे माझं. म्हणजे आणखी हाय लेवलची तुलना आहे. म्हणजे शाळा आणि मंदिर याच्यामध्ये तुलना करताना कुठेही ऍज किंवा लाईकचा वापर केलेला नाही. सो मेटाफर, रूपक आहे ते, हे रूप सारखंच आहे, मंदिराचं रूप आहे. मंदिरासारखी नका म्हणू, माझी शाळा म्हणजे मंदिराचंच रूप आहे, मंदिरच आहे, म्हणून रूपक. एकदम सोपं आहे समजायला. बघा तिसरे वाक्य बघा, द मून इज अ व्हाईट बलून. आमचा चंद्र म्हणजे बलून आहे आमच्यासाठी एक. जसं काय असं वाटतं की आम्ही त्याच्याकडे बघतोय आणि त्याची दोरी आमच्या हातात आहे आणि तो आकाशामध्ये आमचा बलून उडतोय. मून इज व्हाईट बलून, म्हणजे चंद्र हा बलून सारखा दिसतो वगैरे नाही, चंद्र म्हणजे व्हाईट बलूनच आहे, तोच आहे. ऍज किंवा लाईकचा वापर केला नाही. आरोग्य संपत्ती सारखं आहे नाही, आरोग्य हीच संपत्ती आहे, वेगळं काहीच नाहीये. हेल्थ इज वेल्थ. आरोग्याची तुलना संपत्तीशी केली आहे, पण ही तुलना करताना ऍज किंवा लाईकचा वापर केलेला नाही. सो इट इज मेटाफर. फरक लक्षात आला? सिमिली आणि मेटाफर सेम वाक्य बघा, सेम वाक्य. तानाजी फॉट लाईक अ टायगर, इथं आहे तानाजी इज टायगर. ओके, फरक काहीच नाहीये, वाक्य सेम, एकच वाक्य लक्षात ठेवा. तानाजीचं दोन्ही अलंकार पाठ होतात. सारखा म्हणलं तर सिमिली, सारखा नाही म्हणजे त्यात सारखा शब्द नसेल तर मेटाफर. ओके, नेक्स्ट क्लायमॅक्स. आता क्लायमॅक्स काय शब्द आहे बघा, शब्दावरून लक्षात राहिलं पाहिजे सगळं. टायटल आहे ते आपल्या अलंकाराचं, क्लायमॅक्स. मराठी अर्थ काय, चढता क्रम. किती सोपं आहे बघा, चढता क्रम. कशाचा चढता क्रम? जे वाक्य आम्ही वाचतोय त्या वाक्यातील घटक पाहिजे, वाक्याची मांडणी पाहिजे. आता पहिलं वाक्य बघूयात. काय पहिलं वाक्य? आय कॉल्ड गोपाल हिज फादर अँड हिज ग्रँडफादर. मी बोलावलं, गोपालला बोलावलं, त्याच्या वडिलांना बोलावलं, त्याच्या आजोबांना बोलावलं. म्हणजे या वाक्यामध्ये एकाच प्रकारचे तीन घटक आलेत. व्यक्ती तीन प्रकारच्या. कोण व्यक्ती तीन? एक आहे गोपाल, दुसरा आहे त्याचे वडील, आणि तिसरा आहे त्याचे आजोबा. बघा क्रम कसा आहे, आधी छोटा व्यक्ती आहे गोपाल, नंतर त्यापेक्षा मोठा त्याचे वडील, नंतर त्यापेक्षा मोठे त्याचे आजोबा. म्हणजे जे तीन व्यक्तींचं वर्णन या ठिकाणी केलं, जे तीन व्यक्तींची मांडणी या ठिकाणी केली आहे ती कशी आहे, छोट्यापासून मोठ्यापर्यंत, म्हणजे चढत्या क्रमाने आहे. म्हणजे हा क्लायमॅक्स अलंकार आहे. कसं ओळखायचं? तुमची जी काही कवितेतील ओळ असेल त्या कवितेमध्ये एक दोन तीन चार घटक असे आलेले असतील, तर त्या ओळीमध्ये जर ते घटक चढत्या क्रमाने आले असतील तर त्याला काय म्हणायचं आपण? क्लायमॅक्स, चढता क्रम. गोपाल, हिज फादर, हिज ग्रँडफादर. आणखी काय उदाहरणं बघूयात. वी हॅव बायसिकल, मोटरसायकल अँड कार. बघा तीन गोष्टी आहेत. बायसिकल सगळ्यात छोटी, बायसिकल पेक्षा मोठी मोटरसायकल, आणि मोटरसायकल पेक्षा मोठी कार. म्हणजे ही वाहनं आहेत. कशी वाढलेत वाहनं? चढत्या क्रमानं. इज क्लायमॅक्स. क्लायमॅक्स एकच शब्द लक्षात ठेवायचा, सगळं लक्षात राहत आहे. तिसरं वाक्य, ही व्हिजिटेड विलेजेस, टाउन्स अँड सिटीज. त्यांनी भेट दिली कशा कशाला? विलेज, विलेज पेक्षा मोठं टाउन, नंतर सिटीज. चढत्या क्रमानं मांडणी आहे. शेवटचं वाक्य, दे हॅव, त्यांच्याकडे आहे, सिल्वर आहे, चांदी आहे, गोल्ड आहे, प्लॅटिनम आहे. धातूंची नावं दिली आहेत, पण ती पण कशी दिली आहेत? चढत्या क्रमानं दिली आहेत. एकदम सिंपल आहे. फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे, मनापासून करणं गरजेचं आहे. अभ्यासात मन लावा, मनासारखा अभ्यास करा, मनासारखे मार्क मिळतील, मनासारख्या पोस्ट मिळतील, मनासारखं करिअर होणार आहे. आता मन लावून काम केलं तरच मनासारखं पुढे होणार आहे. नुसतं मनातले विचार मनात ठेवून काम नाही होणार आहे. काम सोपं आहे. मी नेहमी सांगतो, माझ्या क्लासमध्ये तर मी नेहमी
हॅपी इंग्लिश इज इंग्लिश, याच्याशिवाय दुसरं काही बोलतच नाही. गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून पण नाही. इंग्लिश इझीच आहे, पण किती इझी हे आम्ही समजून घेत नाही. काय अवघड आहे याच्यामध्ये? 5 अलंकार संपले आमचे, एकदम चिल्लर वाटतायत. तोडफेड करून टाकले मी त्यांची, एकदम सोपे करून टाकले, बिलकुल अवघड नाहीये. बघा आता जसा 5वा आहे, जसा आपण तिसरा आणि चौथा पाहिला, सिमिली आणि मेटाफर एकमेकांशी रिलेटेड होते. ही एकमेकांशी कशी रिलेटेड आहेत ते पण लक्षात ठेवायचं, म्हणजे एका वेळेस 2 अलंकार आपल्या लक्षात राहतात. आता 5वा आणि 6वा हे दोन्ही अलंकार, हे दोन्ही फिगर ऑफ स्पीच एकमेकांशी रिलेटेड आहेत. आता 5वा काय? क्लायमॅक्स. आता 6वा काय असेल? अंदाज करा तुम्हीच, एकदम सोपा आहे. 6वा काय? अँटी क्लायमॅक्स. आता वरती गेला मला खाली यायला पाहिजे ना, चढत्या क्रमाने गेला क्लायमॅक्स. हे बघा, चढत्या क्रमाने गेला क्लायमॅक्स, उतरत्या क्रमाने अँटी. अँटी हा प्रिफिक्स जोडलाय, क्लायमॅक्सच आहे तो पण त्याला अँटी हा काय केलाय? प्रिफिक्स जोडलाय. प्रिफिक्स समजतो ना? आपला प्रिफिक्स सफिक्सचा व्हिडिओ पाहून या, कळत नसेल तर. प्रिफिक्स त्याला आपण मराठीमध्ये उपसर्ग म्हणतो. अँटीचा अर्थ काय होतो? च्या विरोधी, च्या उलट, क्लायमॅक्सच्या उलट, चढत्या क्रमाच्या उलट. म्हणजेच काय अर्थ निघणार त्याचा? उतरता क्रम. साहजिक आहे. ओके. आता इथं वाक्य पहा, ही व्हिजिटेड सिटीज, टाउन अँड व्हिलेजेस. मी सेम तीच वाक्य घेतलेत, चेंजेस नाही केली. तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊ द्यात, वाक्य तुम्हाला कोणतं पण समजेल. अवघड वाक्य घ्यायची गरजच काय? समजून घ्या, पहिलं कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. विनाकारण अवजड वाक्य समजून घ्यायची, तिथंच आपलं थीम क्लिअर होत नाही, असं नको व्हायला. म्हणून सोपी वाक्य घेतलेत एकदम. वाक्य कशी बघा, ही व्हिजिटेड, त्याने भेट दिली कशाला? सिटीज, टाउन्स अँड विलेजेस, उतरता क्रम आहे. देन पुन्हा दे हॅव प्लॅटिनम, त्यापेक्षा कमी महत्वाचं गोल्ड, त्यापेक्षा कमी महत्वाचं सिल्वर, उतरता क्रम आहे. दुसरं आय शॅल ब्रिंग, मी तुझ्यासाठी आणल. आपलं एक मराठीमध्ये गीत आहे बघा, गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला. काय? हे सूर्य, हे चंद्र, हे तारे. कसा लय, त्या गीताचा लय असा उतरता येतोय का? त्याच्यामध्ये अँटी क्लायमॅक्स वापरलाय, आवाज उतरता येतोय, मनामध्ये ते गाणं सुद्धा उतरत आहे. हे सूर्य, चंद्र, तारे. बघा, आय शॅल ब्रिंग, मी आणेल तुझ्या आरतीला. काय आणेल? द सन, सूर्य पण आणेल, बापरे. मून, चंद्र पण आणेल, अँड स्टार्स, उतरता क्रम आहे. ही लॉस्ट, त्यानं गमावलं. काय गमावलं? खूप मोठी ट्रॅजेडी झाली त्याची फॅमिली गमावली. फॅमिलीपेक्षा कमी महत्वाचं कार, आणि कारपेक्षा कमी महत्वाचं ही सेलफोन. म्हणजे 3 घटक मांडलेत, उतरत्या क्रमानं मांडले आहेत. लक्षात आलं? हेच वाक्य. चढत्या क्रमाने घटक मांडले तर क्लायमॅक्स, उतरत्या क्रमाने मांडले तर अँटी क्लायमॅक्स. नेक्स्ट, इनव्हर्जन. आता आज आपण एवढा घेऊयात, बाकीचे उद्या घेऊयात. इन्व्हर्जन म्हणजे व्यस्त मांडणी. 10वी मध्ये हा टॉपिक चांगला चालतो, हा अलंकार. इन्व्हर्जन म्हणजे व्यस्त मांडणी. आता व्यस्त मांडणी समजण्यासाठी आम्हाला आता व्याकरणाचा भाग यायला पाहिजे. व्याकरण म्हणजे काय? आम्हाला वाक्याची रचना कशी असते हे समजायला पाहिजे. जर तुमची वाक्यरचना व्यवस्थित पाठ नसेल, वाक्यरचना तुम्हाला जर व्यवस्थित समजली नसेल, समजत नसेल, तर मग गोंधळ होईल. कारण वाक्यामध्ये काय असतं, सुरुवातीला जर विधान वाक्य असेल, स्टेटमेंट असेल, सिंपल सेंटेन्स असेल, तर सुरुवातीला सब्जेक्ट असतो, नंतर वर्ब असतो, देन ऑब्जेक्ट. पण हे जर वाक्य आपण पाहिलं, त्या वाक्यात काय होतंय बघा, डान्सिंग दे केम, दे वेंट. खरं तर हा डान्सिंग शब्द आहे, तो इथं नाही पाहिजे. खरं तर वाक्याची सुरुवात कशी पाहिजे होती? दे वेंट, इथं वाक्य सुरू व्हायला पाहिजे होतं. दे वेंट, आणि मग डान्सिंग पुढे यायला पाहिजे होत. ते नाचत गेले. म्हणजे दे हा सब्जेक्ट आहे, वेंट हा वर्ब आहे, आणि डान्सिंग हे त्याचं ऍडवर्ब आहे, एक ऑब्जेक्ट असं म्हणतात आपल्याला. म्हणजेच वाक्याची रचना उलट सुलट केली आहे. हे असं का होतं बरं, असं उलट? हे कसं काय चालतं व्याकरणामध्ये? हो, कारण
हे प्रोज मध्ये नाही होत. पोएट्रीमध्ये पोएट्रीचे इतर यमक जुळवण्यासाठी, कवितेला ताल देण्यासाठी कवी वाक्यांशी छेडछाड करत असतात, वाक्यांची व्यस्त मांडणी करत असतात. मग अशा प्रकारे विधान वाक्याची जर मांडणी व्यस्त प्रमाणात केली असेल, त्यातले शब्द उलटसुलट मांडलेले असतील, तर त्याला व्यस्त मांडणी म्हणजेच इन्व्हर्जन असं म्हणतात. दुसरं बघा, स्लोली दे रिॲक्टेड. खरं तर वाक्य काय पाहिजे होतं, दे रिॲक्टेड स्लोली, म्हणजे स्लोली हा शब्द शेवटी पाहिजे होता, पण उलट मांडलाय वाक्याची वाक्यरचना, सो व्यस्त मांडणी, इन्व्हर्जन. नेक्स्ट, सेड द ऍपल ट्री. खरं तर ऍपल ट्री हा सब्जेक्ट आहे आणि वर्ब सेड नंतर पाहिजे होतं, द ऍपल ट्री सेड, पण इथं उलट दिलाय. उलट दिलंय म्हणजेच व्यस्त मांडणी, म्हणजेच इन्व्हर्जन. सायलेंटली दे मूव, दे मूव्ड सायलेंटली असं वाक्य असायला हवं होतं, पण हे वाक्य या ठिकाणी उलट क्रमाने दिलंय. काय, सायलेंटली दे मूव म्हणजेच व्यस्त मांडणी. लक्षात आलं? एखाद्या विधान वाक्याची वाक्यरचना, त्यातले शब्द जर उलट सुलट मांडले असतील, त्या शब्दांची मांडणी व्यस्त प्रमाणात केली असेल, तर तो इन्व्हर्जन हा अलंकार होतो. 7 अलंकार घेतले, तुम्हाला अवघड अजिबात वाटलं नसेल. अलंकार फिगर ऑफ स्पीच जर पाहिले असतील तुम्ही आतापर्यंत, तुम्हाला एवढे सोपे असतात ते अजूनही माहित नसेल. याच्या पुढचे अवघड असतील, अजिबात नाही, याच्या पुढचे देखील असेच सोपे आपण करणार आहे. आज आपण याच ठिकाणी थांबूयात. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या पुढचे फिगर ऑफ स्पीच घेऊयात. तोपर्यंत हे सगळे जे उदाहरणं आहेत, हे जे प्रत्येकाचे एक्झाम्पल मी दिलेत, हे वहीमध्येच व्यवस्थित लिहून घ्या. एक दुसरा देखील माझा युट्यूबला व्हिडिओ आहे, याच्यावरती तो पाहून घ्या. त्याच्यामध्ये देखील सविस्तर माहिती दिली आहे, ती पण ऐकून घ्या. उद्या आपण पुढचे जेवढे होते तेवढे अलंकार घेण्याचा प्रयत्न करू. ओके, थांबूयात आपण इथं. थँक्यू.